जवळपास आता 1-1.5 तासामध्ये पाऊस सुरू होईल. काही ठिकाणी कन्नड साईडकडे ते सुरूही झालं आहे. प्राईम मेंबरशिप मित्रांच्या कमेंट आधी होतोय. संग्रामपूर परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेला हलकी अशी थोडी पडेल. थोडा उशीर लागेल, त्याला 3 वाजतील, पण पाऊस मोठा काही नाही तुमच्याकडे. हो पाटील सर, धुळे जिल्ह्यामध्ये थोडा झाला आहे. आणखी संध्याकाळी थोडा जोर वाढेल, पण पाऊस अशाच पद्धतीनं असणार आहे. सगळीकडे मुसळधार नाही पडणार. भाग बदलत मोजक्या ठिकाणीची कंडिशन असणार आहे. संतोष सर, तुमच्या नेर परिसरामध्ये जवळपास संध्याकाळच्या 2:30 ते 3च्या दरम्यानमध्ये किंवा त्याही अगोदर पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. पण पाऊस हा सहसा पूर्व भागामध्ये चांगला पडेल, पश्चिम भागात चांगला पडेल. भागवत पाचपुले सर, धन्यवाद. तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे, कदाचित चालू देखील असेल, पण पाऊस सगळीकडे मोजक्या ठिकाणी बरा राहील आणि काही ठिकाणी नुसते वातावरण हे ढगाळ असणार आहे. संदीप मोरे सर, नमस्कार. आपण फक्त इथं उभ्या पद्धतीने लाईव्ह होतो, अजून याच्यामध्ये काउंटर वगैरे नाही मांडलं आहे. चांगला स्टुडिओ झाला आहे आपला. आणखी काम थोडं बाकीसुद्धा आहे. तर अखिल पटेल सर, नमस्कार. नाशिक चांदोड पश्चिम भागामध्ये कृपया सांगा. दादा तुमच्याकडे 7-8 तारीखसुद्धा आहे अखिल पटेल सर, आणि आजच्या सुद्धा घडीला पाऊस चालू आहे तुमच्या भागामध्ये. तर थोडाफार कमी अधिक प्रमाणात होईल, पण बऱ्याच ठिकाणी विजांचा लखलखाट तुम्हाला देखील पाहायला मिळतोय. ऋषिकेश बावर सर, चिखली वगैरे भागात देखील हा पाऊस चालू आहे, पडून गेला आहे. आणि येत्या 2-3 तासामध्ये जाफराबाद मार्गे देऊळगाराच्या साईडकडनं ही कंडिशन बनणार आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे एक मध्यरात्रीची कंडिशन असणार आहे. सध्या गरमी देखील जाणवते, एवढी मोठी गरमी नाही आहे पण सध्या जाणवते. पण अशा गरमीचा सुद्धा फायदा संध्याकाळ होईल. संध्याकाळचा पाऊस हा पडला तर शावरसारखा पडेल, काही ठिकाणी मुसळधार देखील गरमीच्या डिपेंडवर असणार आहे. पण पाऊस मात्र तुमच्या चिखली परिसरामध्ये येणार आहे. परमेश्वर बिराजदार सरपुरा, कोरली, निलंगा जिल्हा. निलंगा परिसरामध्ये मला वाटतं सध्या पाऊस चालू आहे, मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर काही ठिकाणी नुसतं गर्जना नव्हते, पाऊस मध्यम स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. पण लातूरच्या अमरापूर चाकोर जो भाग आहे इकडे मुसळधार पाऊस काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण असणार आहे. मित्रांनो, राज्यामध्ये पाऊस आहे, मात्र भाग बदलत बरेचसे भाग सोडत एखाद्या जिल्ह्यामध्ये 20%च भाग घेईल, 10%च भाग घेईल अशी गरज असणार आहे. सिद्धार्थ शिंदे सर, तुम्हाला मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे, मान्य आहे. पण सध्याची कंडिशन पाहता मोठा पाऊस हा मोजक्याच ठिकाणी घडतोय आणि हलका ते मध्यम हा सर्व ठिकाणी पडतोय. त्यातही काही भाग तो सोडले जाते. तर आता लगेचच काही कमेंट घेऊन आपण उद्याची कंडिशन सांगणार आहोत. सिद्धार्थ काकडे सर, नमस्कार. तुमची कमेंट घेतली आहे. अजय पाटील सर, आम्हाला नंदुरबार शहादा भागात उद्याचे वातावरण कसे असणार आहे? तुमच्या परिसरामध्ये 9, 10, 11च्या दरम्यान मुसळधार पाऊस होणार आहे काही ठिकाणी, आणि खूपच चांगल्या पद्धतीने हा पाऊस असणार आहे. तर भाग याच्यामध्ये जवळपास 20%च घेईल, 80% भागांची गॅरंटी नाही आहे. पंडित जाधव सर, नमस्कार. खूप चांगल्या पद्धतीने काम झाले. तर आणखीन काही उद्याचे अपडेट्स आपण पाहणार आहोतच. उद्याच्या अपडेट्समध्ये काय काय चित्रीकरण येते ते देखील पाहणार आहोत. तर उद्या छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा, नगर परिसर, नाशिक पट्टा, दक्षिण उत्तर भाग, तसेच त्याचबरोबर पुणे परिसरात काही ठिकाणी सांगली जिल्हा पुन्हा घेतला जातोय, बीड जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आहे. दुपारनंतर ते संध्याकाळची कंडिशन असणार आहे. आणि वातावरण हे चांगलं मालेगाव, सटाणा परिसरात सुद्धा राहणार आहे. त्यामुळे उद्याच्या कंडिशनचा प्रादुर्भाव देखील सोलापूरला पेरण्या स्टार्टअप होतील, कारण की पाऊस ह्या भागामध्ये सलग 4 दिवस कायम आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण बनणार आहे मित्र, पण पाऊस हा मोजक्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे पाऊस सांगणं देखील तुमच्या भागामध्ये चुकीचं आहे, एवढी मोठी कंडिशन नाही आहे. शिंदे सर, तुमच्या नेकनूर परिसरामध्ये देखील पाऊस चालू झाला असेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील पडला असेल. दळवी सर, तुमच्या भागामध्ये तुमच्या स्पेशली गावामध्येच पाऊस पडत नाही, तुमच्या आजूबाजूला मोठा पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती देखील माहिती मिळत असते. नक्की सिद्धार्थ सर, स्टुडिओचं काम खूप चांगल्या पद्धतीने झाले. पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना स्टुडिओ. चालेल. तर आपल्या स्टुडिओमध्ये काउंटर वगैरे आणल्याच्यानंतर ते व्यवस्थित दिसेल. नवनाथ लांबाटे सर, पैठणमध्ये मला वाटतं सध्या कंडिशन पावसाची चालू तुमच्या भागामध्ये, पण मोठा पाऊस नाही, हलका ते मध्यम पाऊस आहे. आणि पैठणमध्ये सध्या पूर्व भागाकडे चांगला विजांचा लखलखाट दिसतोय. जवळपास 4.5 लाख खर्च आला त्याला. हो, तर बऱ्याच मित्रांना विनंती आहे, उद्याची कंडिशन समजून घ्या, सगळ्यांनी ऐका शांत चित्तेने.
उद्याची 6 जूनची कंडिशन अशा पद्धतीने असणार आहे. तर थोडक्यात सांगायला सुरुवात करतो.